नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली अपडेट तर इंडिया आणि यूकेचे FTA फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचे निगोशिएशन होत आहे किंवा वाटाघाटी सुरू आहेत व यांचे एम आहे की या दोन्ही कंट्रीला ट्रेड वगैरे ट्रिपल झाले पाहिजे पुढील 10 वर्षामध्ये आणि या दोन्ही बाजूने याला महत्त्व दिलं जात आहे व यातून दोन्ही देशांना फायदा झाला पाहिजे। त्यासाठी ट्रेड एन्व्हायरमेंट वगैरे बनवलं जाईल ज्यामुळे की या दोन्ही देशांची ग्रोथ होऊ शकते व यामुळे कॅपिटल समकालीन अनुकूल रूपात तयार करू शका दोन्ही इकॉनॉमीत व या FTA मुळे लक्षणीय संधी वगैरे येऊ शकतात अशी आशा आहे आणि या ऑपॉर्च्युनिटी बिझनेस अँड कन्झ्युमर्ससाठी वगैरे असू शकतात। आता जो या दोन देशामध्ये आपलं मर्चंडाईज ट्रेड आहे तो अराउंड $20 बिलियन आहे व आता या दोन्ही देश एक्सपेक्टेड करत आहेत की नेक्स्ट डिकेडपर्यंत हे ट्रिपल होईल। UK या अग्रीमेंटला टॉप प्रायोरिटीज मानत आहे। आता ते लॉंग टर्ममध्ये यावर म्हणजेच ट्रेड रिलेशनवर फोकसिंग करत आहेत व या दोन देशाने क्लॅरिफिकेशन दिलं आहे की हे इमिग्रेशन या FTAचा पार्ट वगैरे नाही। बिझनेस मोबिलिटी जी आहे स्टुडंट अँड आपलं शॉर्ट टर्म वर्कर विजा रिलेटेड आहे जेथे की इमिग्रेशन पासून वेगळा विचार केला जातो किंवा केला जात आहे। तर तसंच पुढील म्हणलं तर इंडियाचे GDP तर वाढत्या गव्हर्नमेंट स्पेंडिंगमुळे इंडियाची GDP ग्रोथ रेट पुन्हा 6.3% वाढण्याची शक्यता आहे असं सर्वे सांगत आहेत। हे ऑफिशियल नंबर नाहीत, आपल्याला माहीतच आहे नॅशनल इलेक्शनमुळे इंडियाचे GDP नंबर Q2 कमी झाले होते म्हणजे 5.4% GDP नंबर आला होता व हा नंबर प्रिव्हियस इयरच्या सेम क्वार्टरमध्ये 8.2% ग्रोथ होती। तर या क्वार्टरमध्ये ग्लोबल जिओपॉलिटिकल अनसर्टनिटी होती त्यामुळे इन्व्हेस्टरने खूप पैसा वगैरे विड्रॉल केला आहे इंडियन इक्विटी मार्केटमधून स्पेशली फॉरेन इन्व्हेस्टरने व त्यांनी इंडियाचे ग्रोथ फोरकास्ट स्लो डाऊन वगैरे केलं होतं व आता गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर स्पेंडिंग डबल डिजिटमध्ये झालेली दिसत आहे या Q3 असे मानले जात आहे आणि यामुळे पुन्हा गव्हर्नमेंट स्पेंडिंग या ग्रोथला रिबाउंड करण्यासाठी ड्राईव्ह करू शकते अँड हाऊसहोल्ड कन्झम्पशन या फेस्टिव्ह सीझनमध्ये स्लगिश होतं जे की आता असमानता दाखवत आहे। त्यामुळे लॉंगर टर्ममध्ये पोटेन्शियल फॉर स्ट्रॉंग कन्झम्पशन ग्रोथ थोडी कमी झालेली दिसत आहे। आपण GDPचे फोरकास्ट पाहिले तर Q3साठी ते 5.8 ते 7.4% आहेत आणि ॲव्हरेज एक्सपेक्टेशन 6.3% जवळपास आहे आणि ते आता नंबर त्याचप्रमाणे म्हणजे त्याच्या जवळपासच असतील असं मानलं जात आहे व ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ही एस्टिमेट वगैरे केलं जात आहे की तेही 6.2% एक्सपांड वगैरे होईल किंवा झालेलं असेल। मोदीच्या ॲनालिस्टिकचे प्रेडिक्शन आहे की इंडियाची GDP ग्रोथ 6.4% 2025 स्लो डाऊन होऊ शकते जे की हेडलाईट करत आहे इंडियाच्या इकॉनॉमीत आताही काही चॅलेंजेस वगैरे दिसत आहेत। तर पुढील म्हणलं तर आपलं मध्य प्रदेश इन्व्हेस्टर समिट रिलेटेड आहे ज्यामध्ये की NTPC, डॉबर, रिलायन्स आणि ऑर्डर काही कंपनीने इन्व्हेस्टमेंट प्लेस केले आहेत। ते म्हणत आहेत की त्यांना म्हणजे त्यांनी कमिटमेंट वगैरे केलं नाही, त्यांनी एक विनंती केली आहे ते सायझेबल अमाऊंट येथे इन्व्हेस्ट करणार आहेत इन मध्य प्रदेश। रिलायन्सने म्हटलं आहे की ते म्हणजे 60,000 करोडची अमाऊंट इन्व्हेस्ट करण्यासाठी वचनबद्ध आहेत। ते बायोफ्युल प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत ज्यामुळे कंपनीचे मध्य प्रदेशमधील रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये एंट्री होईल। NTPCनेही जवळपास
1,20,000 करोडची इन्व्हेस्टमेंट प्लेस केली आहे. ते 2 गिगावॅटची रिन्युएबल पॉवर कॅपॅसिटी आणण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते 80,000 करोडचे ग्रीनफील्ड न्यूक्लिअर पॉवर प्लांट करणार आहेत. व अडानी ग्रुपनेही 1,10,000ची इन्व्हेस्टमेंट प्लेस केली आहे. ही इन्व्हेस्टमेंट सेव्हरल सेक्टरमध्ये होईल, ज्यात की पंप, स्टोरेज, सिमेंट, मायनिंग, स्मार्ट मीटर्स, थर्मल एनर्जी असेल. व अडानीच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल आणखी एक चर्चा होत आहे की ते 10 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट करू शकतात. ते ग्रीनफील्ड, स्मार्ट सिटी, एअरपोर्ट आणि कोल गॅसोलिन प्रोजेक्टमध्ये ते करू शकतात. व हे सर्व प्रोजेक्ट 1,20,000 जॉब जनरेट करू शकतात अशी अपेक्षा आहे. हे प्रोजेक्ट 2030पर्यंत होऊ शकतात. मला वाटतं की हे एक हार्ड अँड फास्ट कमिटमेंट नसतं, बट ही गुंतवणूक करण्याची इच्छा सर्व कंपन्यांनी दाखवली आहे इन मध्य प्रदेश. तर जर पुढील म्हणलं तर आता न्यू इंडियन कॉर्पोरेटिव्ह बँकचे प्रकरण आपल्याला माहीतच असेल. तर त्यांच्यावर RBIने काही रेस्ट्रिक्शन वगैरे टाकले होते, ज्यात की 6 महिन्यापर्यंत कोणी विड्रॉल वगैरे करू शकत नव्हतं आणि ते विड्रॉलसाठी काही वेगळे अलग कंडिशन सुद्धा ठेवले होते. तर आता RBIकडून ते त्याविषयी अपडेट येत आहे की फॉर्म 27 फेब्रुवारीपासून 25,000 रुपीजपर्यंत डिपॉझिटर विड्रॉल करू शकतात. व त्यांनी म्हटलं की पुढे चालून या बँकेला ते वाचवण्याचा प्रयत्न करू शकतात. तर पुढील म्हणलं तर जिओविषयी एक केस सुप्रीम कोर्टात गेली होती. ही केस इंटरनेट प्राईस रिलेटेड होती. याला म्हणजे रेग्युलेट केलं पाहिजे, म्हणजेच ज्या पद्धतीने आता प्राइजेस वाढले आहेत ते कंट्रोल करण्यासाठी एक कायदा आणला पाहिजे. बट आता सुप्रीम कोर्टाने याला रद्द केला आहे. त्याने म्हटलं आहे की हे प्राइस फ्री मार्केट आहे आणि येथे आपणास प्राइस रिलेटेड काही इश्यू असतील तर ऑर्डर ऑप्शन म्हणजे ऑर्डर कंपन्याकडे आपण जाऊ शकतो. उदाहरणार्थ BSNLच्या प्राइजेस खूप कमी आहेत, आपण तेथे जाऊन इंटरनेट सर्व्हिसेस घेऊ शकतो. यामुळे पुन्हा जिओला एक फायदा वगैरे होऊ शकतो, कारण की आता तरी त्यांचे मार्केट शेअर खूप चांगले आहे. पण पुढे चालून जिओला येणाऱ्या कालावधीत एक भरपूर मोठी आव्हाने मिळणार आहेत. जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया, BSNLला एक चांगलं कॉम्पिटिटर येत आहे, तो म्हणजे स्टारलिंक, ॲलन मस्कची. तसंच पुढील म्हणलं तर आता इंडियन कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक कंपनी बेट्स FY26मध्ये IPO आणण्याची तयारी सुरू करत आहे. त्यासाठी त्यांनी ड्राफ्ट फाईल केला आहे. या कंपनीमध्ये म्हणजे या IPOमध्ये कंपनी $231 मिलियन म्हणजेच 2,000 करोडची फंडिंग प्राप्त करण्यासाठी प्लॅनिंग वगैरे सुरू केली आहे त्यांनी. आणि व्हॅल्युएशन $1.5 बिलियन पेक्षाही जास्त असू शकतं. व कंपनीचे फायनान्शियल व्हॅल्युएशन पाहिले तर FY25मध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट 317 करोड रुपीज होतं व लॉसेस जवळपास 80 करोड रुपीज होते आणि कंपनीचा रेव्हेन्यू 5% कमी होऊन तो 385 करोड रुपीज वगैरे झाला आहे. व कंपनीचे लॉसेसही थोडे चांगल्याच प्रकारे कमी झाले. व कंपनीचा EBITDA ही पॉझिटिव्ह राहिला आहे FY24मध्ये. व कंपनी याआधी IPO आणण्याचा त्याने प्रयत्न केला होता 2022मध्ये, पण तो त्यानंतर त्यांनी मागे घेतला. त्यानंतर कंपनीने प्रायव्हेट इन्व्हेस्टरकडून त्यांना म्हणजे 16 मिलियन रुपीजची फंडिंग वगैरे मिळाली होती. बेट्स ही कंझ्युमर इलेक्ट्रॉनिकचे प्रोडक्शन वगैरे करते, जे की इयरबड, हेडफोन आणि स्पीकर यासारख्या ऑडिओ प्रोडक्टवर जास्त लक्ष वगैरे केंद्रित करते. या कंपनीची स्थापना अमन गुप्ता आणि समीर मेहतांनी केली होती आणि कंपनी स्मार्ट वॉच, चार्जर, पॉवर बँक, केबल आणि मोबाईल ॲक्सेसरीज देखील वगैरे बनवते. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.